नमस्कार. श्रावण महिन्यात भगवान शिवाला बेलपत्र वाहिले जाते. बेलपत्र खाल्ल्याने कोणते फायदे होतात हे आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार. आपण पाहत आहात विषयच खास. भगवान शिवाला बेलपत्र वाहून पूजा केली जाते. बेलपत्राला मोठं धार्मिक महत्त्व आहे. पण अनेकांना हे माहीतच नसतं की हे बेलपत्र आरोग्यासाठीही अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतं. बेलपत्राचे असे अनेक पोषक तत्व असतात जे शरीराला आतून मजबूत आणि निरोगी ठेवतात. आयुर्वेदातही याला एक महत्त्वाचे औषध मानलं जातं आणि अनेक उपचारात याचा वापर केला जातो. जर सकाळी बेलपत्र उपाशीपोटी खाल्ले तर याचे फायदे दुप्पट मिळतात. बेलपत्राची शरीरातील अनेक अवयव निरोगी ठेवण्यास मदत मिळते आणि त्यामुळे अनेक आजारापासून बचावही होतो. चला तर जाणून घेऊ बेलपत्राचे फायदे. जर तुम्हाला पोटासंबंधी समस्या असेल, गॅस, ॲसिडिटी आणि अपचन होत असेल तर बेलपत्र तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात. बेलपत्रामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं जे पचनक्रिया मजबूत करते. रोज सकाळी उपासपोटी बेलपत्र खाल्ल्यास पोटासंबंधी अनेक समस्या दूर होऊ शकतात. हृदयासाठी किती फायदेशीर आहे आपण जाणून घेऊया. आजकाल भरपूर लोक हृदयरोगाचे शिकार होत असतात. अशात बेलपत्र हे आजार रोखण्यासाठी फायदेशीर ठरतं. यात अँटीऑक्सिडंट्स गुण असतात जे हृदयापासून बचाव करतात आणि हृदय हे मन शांत ठेवतात. नियमितपणे बेलाचे पान खाल्ल्यास हृदयासंबंधी अनेक समस्या कमी केल्या जाऊ शकतात. डायबिटीज कंट्रोल होण्यासाठी पण फायदेशीर असतं. डायबिटीज रुग्णासाठी बेलपत्र खाणं फायदेशीर ठरू शकतं. यातील फायबर आणि इतर पोषक तत्वामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहण्यास मदत मिळते. बेलपत्र नियमित खाणं डायबिटीसच्या रुग्णासाठी एक नॅचरल उपाय ठरू शकतो. इम्युनिटी पॉवर कशी वाढते हे आपण जाणून घेऊया. बेलपत्रामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि वेगळ्या वेगळ्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो. जर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या इन्फेक्शनपासूनच बचाव करायचा असेल आणि निरोगी राहायचं असेल तर नियमितपणे बेलाची पान खाऊ शकता. बेलपत्र कसे खाल? बेलपत्राचा समावेश आहारात करणं खूप सोपं आहे. तुम्ही हे पान धुवून थेट अशीच खाऊ शकता किंवा याचा काढा बनवू शकता. त्याशिवाय बेलाची पान मधात मिक्स करूनही खाऊ शकता. असं केल्यास याच्यापासून फायदे खूप मिळतात. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.